नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे जी केचे क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की क्वेश्चन यापूर्वीचे एक्झाममध्ये विचारलेले आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स रिपीट होतील आणि येणाऱ्या एक्झामच्या पॅटर्ननुसार यामध्ये नवीन क्वेश्चन्स सुद्धा ॲड केलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे तुमचे मॉक टेस्ट सोडवण्याचा सराव होऊन जाईल. याचं उत्तर आहे NH44, पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, चोल साम्राज्याचा सर्वात महान राजा कोण होता? चोल साम्राज्याचा सर्वात महान राजा राजराज चोल होता. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे, पंचायत राज प्रणाली भारतात प्रथम कोठे राबवण्यात आली? पंचायत राज प्रणाली भारतामध्ये प्रथमतः राजस्थान या राज्यामध्ये राबवण्यात आली. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे. हा तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन असणार आहे. पुढील प्रश्न आहे, मानवाधिकार आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? मानवाधिकार आयोग हा 1993 साली स्थापन झालेला आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील राष्ट्रीय ज्ञान आयोग कोणत्या पंतप्रधानाच्या काळात स्थापन झाला? राष्ट्रीय ज्ञान आयोग हा मनमोहन सिंग या पंतप्रधानांच्या काळामध्ये स्थापन झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले? नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले? याचं उत्तर आहे बख्तियार खिलजी. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय हे पॅरिस येथे आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब सुद्धा नक्की करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग कोठून कोठे होता? भारतामधील पहिला इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग चेन्नई ते गुंटी या 2 स्थानकादरम्यान होता. पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीडीपी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झाला? राष्ट्रीय महिला आयोग हा 1992 साली स्थापन झाला. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत छोडो चळवळ कुठल्या वर्षी सुरू झाली? भारत छोडो चळवळ ही 1942 साली सुरू झाली. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, एकूण लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन भारतामध्ये कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात कधी साजरा केला जातो? याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतामध्ये साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, ICU म्हणजे काय? ICU म्हणजे काय? याचं उत्तर आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट. पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC कधी लागू करण्यात आला? भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC हा 1860 साली लागू करण्यात आला. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? ऑक्सफर्ड विद्यापीठ हे इंग्लंड या देशामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतो? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष
हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश असतात. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवाई दल दिन भारतात कधी साजरा होतो? हवाई दल दिन हा भारतामध्ये 8 ऑक्टोबर रोजी साजरा होतो. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने परमाणु चाचणी प्रथम कधी केली? भारताने परमाणु चाचणी प्रथम 1974 साली पोखरण या ठिकाणी केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांख्यिकी संस्था इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कुठे आहे? सांख्यिकी संस्थाचं म्हणजेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही कोलकाता या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, DRDOचे पूर्ण रूप काय आहे? DRDOचे पूर्ण रूप काय आहे? याचं उत्तर आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, अन्न सुरक्षा कायदा कधी लागू झाला? अन्न सुरक्षा कायदा हा 2013 साली लागू झाला. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओझोन थर कोणत्या वायूमुळे क्षीण होतो? ओझोन थर कोणत्या वायूमुळे क्षीण होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, CFC या वायूमुळे ओझोनचा थर क्षीण होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटना WHO चे मुख्यालय कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटना WHO चे मुख्यालय हे जिनिव्हा येथे आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 GK चे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 पुढील पार्ट पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे.